लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहरात आपण पाहिलेलं आहे की काल हिंदू जन आक्रोश मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघाली आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा जसं पुढे निघत होता तेव्हा मधला मारुती चौकात हा मोर्चा सायंकाळी 6:20 दरम्यान आला आणि तिथून हा मार्गस्थ पुढे कन्ना चौकापर्यंत आपल्या सभास्थानापर्यंत निघत असतानाच एक दुर्दैवी घटना 6:20 नंतर संध्याकाळी घडली। ती घटना होती सोलापुरात तिथल्या मधला मारुतीच्या चौकापासून ते कौंतम चौकापर्यंतच्या ज्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला जी दुकाने आहेत तिथल्या दुकानदारांच्या त्या सामानावरती नासधूस करण्यात आली आणि त्या दुकानदारांवरती दगडफेक करण्यात आली। हा मोर्चा जेव्हा पुढे असंच निघाला, या हुल्लडबाज तरुणांनी इतकंच या ठिकाणी ही दगडफेक न करता पुढे पद्मा टॉकीजच्या समोर असलेल्या मंगळवार बाजार परिसरातल्या एका दुकानावर देखील अशाच पद्धतीने दगडफेक केली आहे। आम्ही या दगडफेकीचा आज एक मोठा खुलासा आणि उलगडा करणार आहोत। टी राजा सिंग यांनी आज दुपारी एका राष्ट्रीय चॅनलवरती म्हणजेच वृत्तवाहिनीला माहिती देताना असं सांगितलेलं आहे की सोलापुरात जी दुर्घटना काल घडलेली आहे त्यात आमच्या कार्यकर्त्यांवरती तिथे काही आधीपासूनच ठरवून घेतलेल्या लोकांनी गल्ली बोळातून आणि आपल्या घराच्या छतावरून आमच्या या शांततेत निघालेल्या जन आक्रोश मोर्चावरती कार्यकर्त्यांवरती दगडफेक केली, ज्यामुळं त्या कार्यकर्त्यांमधल्या काही कार्यकर्त्यांच्या डोक्याला मार लागून तिथले काही कार्यकर्ते जखमी झाल्याचं टी राजा सिंग आमदार तेलंगणाचे भाजपाचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना असं सांगितलेलं आहे। परंतु आम्ही तुम्हाला सोलापूर शहरात या दुर्घटनेच्या या दगडफेकीच्या बाबतीत आज असा एक व्हिडिओ दाखवत आहोत जे तुम्ही माझ्या डाव्या बाजूला आता पाहू शकता। या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही पाहू शकता की 6:20 जेव्हा मधला मारुती चौकातून हा शांततेत मोर्चा निघालेला होता तेव्हा तिथे असलेल्या शोभा फ्लावर नावाच्या एका दुकानाच्या समोर आपण जे एकमेकांना गिफ्ट देण्यासाठी बुके लावतो, बुके विक्री करतो, तशाच पद्धतीचे बुके एका स्टँडवर तिथल्या एका केक शॉपवरती ठेवण्यात आलेलं होतं। तेव्हा सर्वप्रथम काही हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांनी दगडफेक करायला सुरुवात केली। होय, फुटेज क्रमांक 1 तुम्ही माझ्या डाव्या बाजूला पहा की कशा पद्धतीने दगडफेक करण्यात येत आहे। सोबतच काही हुल्लडबाजी मुलांकडून तुम्ही या फुटेजमध्ये पहा की कशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले बुके जे आहेत ते स्टँड आणि बुके सर्वप्रथम खाली पाडण्यात आलं आणि त्याची नासधूस करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याच वेळेला हा जो मोर्चा पुढे जात होता तेव्हा आता तुम्ही फुटेज क्रमांक 2 पाहू शकता। त्या फुटेज क्रमांक 2 मध्ये मी तुम्हाला डाव्या बाजूला आता दाखवत आहे। यापैकीच काही मुलं पुढे असलेल्या एका दुकानावरती पुन्हा एकदा अशाच पद्धतीने त्यांच्या दुकानातलं काच दगड मारून फोडत असल्याचं आपल्याला या दृश्यांमधून दिसत आहे। आता मी तुम्हाला फुटेज क्रमांक 3 दाखवत आहे, ज्या फुटेजमध्ये आपण पाहू शकता की काही तरुण जेव्हा या दुकानावरती डाव्या बाजूच्या जाताना दुकानावरती दगडफेक आणि हुल्लडबाजी करून बुके जेव्हा खाली पाडले त्याच वेळेला उजव्या बाजूच्या काही मुलांनी उजव्या बाजू असलेल्या दुकानांवरती दगडफेक करायला सुरुवात केली। आता तुम्ही त्यानंतरचं फुटेज पाहू शकता की कशा पद्धतीने उजव्या बाजूला असलेली काही हुल्लडबाजी या मोर्चातील तरुणांपैकी काही तरुण जे आहेत ते उजव्या बाजूच्या एका दुकानावरती दगडफेक करायला सुरुवात केलेली आहे। त्यातील एक हुल्लडबाजी मुलगा किंवा तरुण जो आहे ते तुम्हाला त्याच्या गळ्यात दृश्यात तुम्ही पाहू शकता हा फुटेज, त्याच्या गळ्यात भगवा जो असतो तो घालण्यात आलेला आहे, गमछा आहे भगव्या कलरचा आणि हा तरुण दगडफेक करतोय। रस्त्यावर पडलेला एक दगड उचलतोय आणि उजव्या बाजूचा असलेल्या एका दुकानावरती हा फेकत आहे। त्याच वेळेला अवघ्या 5 ते 10 सेकंदांमध्ये तुम्ही फुटेजमध्ये पाहू शकता की पोलीस त्या घटनास्थळी दाखल होतात आणि त्यांनी यांना वेळीच रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यावेळी ह्या मोर्चातील ही हुल्लडबाजी करणारी मुलं पोलिसांसमोर थांबून पुढे तसेच निघून जातानाच आपल्याला या फुटेजमध्ये दिसून येत आहे। पोलीस जर तिथं आले नसते तर हा प्रकार कदाचित वाढण्यात आला असता, वाढवला गेला असता आणि ही हुल्लडबाजी अशाच पद्धतीने वाढली असती। त्यानंतर तुम्हाला आता पुन्हा एकदा मी डाव्या बाजूला एक असा फुटेज दाखवतोय, ज्या फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की एक दुकानावरती पुन्हा एकदा दगडफेक होत आहे।
दुकानातील आतील लोक, कर्मचारी असो किंवा त्या दुकानातील मालक असतील, ते आपल्या दुकानावरती दगडफेक झाल्याचं पाहून त्वरित शटर बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. या फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की कशा पद्धतीने हुल्लडबाजी करणारी तरुण मुलं दुकानांवरती दगडफेक करत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की टी राजा सिंग आमदार तेलंगणाचे जे सांगितलेलं होतं की एका वृत्तवाहिनीला की या वेळेला आमचं शांततेत मोर्चा निघत असताना आमच्याच मोर्चेकरांवरती शांतता भंग करण्यासाठी काही पहिल्यापासूनच तयारी करण्यात आलेली लोक आपल्या घराच्या छतावरून दगडफेक केलेली आहे, गल्लीबोळातून दगडफेक केलेली आहे. याचा अर्थ हे कुठेतरी चुकत आहे. आपण स्पष्ट मी तुम्हाला दाखवत आहे फुटेजमध्ये डाव्या बाजूला की कशा पद्धतीने दगडफेकीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आता आणखीन एक फुटेज मी तुम्हाला दाखवतोय, ते पद्मा टॉकीज समोर असलेल्या दलाल फर्निचर या दुकानातलं आहे. तुम्ही पहा डाव्या बाजूला माझ्या तुम्हाला दिसत असेल की दलाल फर्निचर वरती हाच जेव्हा मोर्चा पुढे गेला काही वेळानंतर त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने दगडफेक करण्यात आलेली आहे आणि दगडफेक करून दलाल फर्निचरची नासधूस देखील करण्यात आली. दलाल फर्निचरच्या वरच्या दलाल नाव लिहिलेला द सुद्धा या दगडफेकीमुळे तुटलेला आहे. आता तुम्ही हे सर्व फुटेज पाहिल्यानंतर आम्ही काहीही सांगण्याची गरज नाही, मी काहीही सांगण्याची गरज नाही, तुम्ही समजू शकता, सुज्ञ नागरिक सोलापूरकर आहोत आपण, की ही दगडफेक नेमकी सुरुवात कशी झाली आणि कुणी दगडफेक केली. या दगडफेक करणाऱ्यांना वेळीच पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळं पुढे जे होणारा अनुचित प्रकार आहे ते थांबलेला आहे. सोलापूरकरांना मी आवाहन करतो की सोलापूर हे शांतताप्रिय शहर आहे. सोलापूरची ओळख आहे शांतताप्रिय शहर म्हणून. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की वारंवार दंगली होतात, दुर्घटना होतात, बॉम्बस्फोट होतात. अशा अनेक विविध घटना घडलेल्या असताना सुद्धा सोलापूर शहर अगदी शांतता पद्धतीने नांदत आहे. आपण अगदी गुण्या गोविंदाने सोलापूर शहरात सर्व जाती धर्मातले लोक एकत्र राहून प्रत्येक सण, ईद, प्रत्येक तेव्हार हा आपण मिळून साजरा करत असतो. अशा वेळेला काही हुल्लडबाजी तरुणांमुळे मात्र सोलापूर शहर राज्यभर नव्हे तर देशभर बदनाम होत आहे. त्यामुळं अशा पद्धतीने कुणीही सोलापूर शहराची शांतता भंग होईल असे किंवा कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल असे कृत्य करू नये, एवढंच मला सांगायचं आहे. आम्ही कुठल्याही जाती धर्माविषयी किंवा त्यांच्या विरोधात बोलत नाही आहे, परंतु सोलापूर शहरात झालेल्या दुर्घटनेचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. इथेच थांबतो आणि आपली रजा घेतो.